हा मित्रांनो, तो इथं छेगनदाजी टाकळी करायची जीवन मित्रांनो लेबर मित्रांनो, कालच म्हशी भादरून आणल्या पुन्हा बघा तुम्ही क्वालिटी क्वांटिटी मित्रांनो आम्ही आलो होतो इकडे पाचशे गाव आहे. आम्ही जसं व्हिडिओ काढतो तसं हे आपल्याकडे पाहत आहे पाहायचं. हाय एम डी के. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आज जात आहे पाषाणला आणि तिथे एक पाषाण विलेज म्हणून आहे गाव, म्हणजे पूर्ण. तर बघूयात कसं आहे कसं नाही आणि तुम्हालाही दाखवतो. चला, मी तर येतोय आपला, पण घेऊन चाललो आज 4 व्हीलर, कारण 2 व्हीलर आपली सोनपापडी जरा ट्रॅकिंग करू थोडीशी दमली. तर आज जाऊयात. काय म्हणतो, रील बघितलेलं मी याच्यात बघावं लागेल. आम्ही पण आमचं त्याचं काही नाव घेऊ मला माहीत नाही, तिथं गेल्यावर आम्ही कन्फर्म करणार आहे. तर आपला जीवन मित्र येतोय, त्याची वेटिंग चालू आहे. आणि हा ब्लॉग असा खतरनाक होणार आहे ना. आमच्या संग आज सतीश डॉन सोबत आहे. त्यांना ब्लॉगिंगची सवय नाही, ते फक्त रील स्टार आणि ते रील स्टार आहे आणि ते रील स्टार आहे. टोल वगैरे देणार नाही. मोठे रील स्टार आहे पुन्हा. आहे आज चष्मा पण लागला, आता विषय नाही. टोल लागतो मला एक. एक टोल लागतो, पण आम्ही ते देणार नाही कारण आम्ही रील स्टार आहे. तर मित्रांनो, चाललो आहेत आम्ही एक उद्यानाला भेट द्यायला. पाषाणला सध्या ऑन द वे आहे बघा, घरून तर निघलो. बघूया दादा, तिथे जाऊन पावसाचा आकार दिसतोय, आता काय होते काय तेवढं काय माहिती नाही. आता बघण्यात येते संपूर्ण का आणि काही अपेक्षा तशाच राहतात आमच्या. आणि त्या उद्यानाचा पण शोध लावला आम्ही. संस्कृती उद्यान म्हणून आहे पाषाणमध्ये. तुम्हाला लोकेशन आम्ही व्हिडिओच्या खाली देऊन टाकेल आणि तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर बेस्ट प्लेस आहे. आम्ही पण बघितलं नाही अजून, पण रील्स वगैरे बघून बेस्ट वाटते. तर बघूया, तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. आणि आपण आता कृष्णाला पिकअप करायला चाललोय. आणि कृष्णा जे आहे, हे जे कृष्णा झालेले पूर्ण असे यांचे केसन विषय हार्ड यांचा डायरेक्ट. ते काय म्हणतात, गोपिकांचा कृष्णा गोपिकांचा कृष्णा आहे तो. कृष्णा स्माइल दे बघा. आणि हे आमचं जीवन. मित्रांनो, आता आपल्याला आपल्या गावाची गाडी सापडलेली. जर जीवाला एकदम आधार आला आपल्या, म्हणजे कसं चढली आपली MH21. हे बघा. तर त्यात आपले मित्र राहतात, ते आम्हाला माहित नाही कोण राहतात, पण मित्र राहतात. आणि पुण्यामध्ये असं 1 किलोमीटर पण जागा नाही की तिथं आपण शिवी देऊ शकत नाही गाडी चालवताना. एवढे खतरनाक ड्रायव्हर पुण्यामध्ये सगळे. हे पाहत आहे असे पाहिजे आहे पुण्याची राणी PMPL. ड्रायव्हिंग जर शिकायची असली तर पुण्यामध्ये नक्की ड्रायव्हिंग करा तुम्ही. कारण की पुण्यात जो गाडी चालवतो ना, तो कुठं बी गाडी चालवू शकतो, तेवढा आहे. पुण्यामधला ड्रायव्हर म्हणजे ऑल इंटरनॅशनल, त्याचं लायसन डायरेक्ट. कारण हे पूर्ण ठिकाणच असं आहे डेंजर झोन ड्रायव्हरसाठी. तर मित्रांनो, आपलं लोकेशन आलंय जवळ. 5 किलोमीटर राहिले समजा अजून इथून. लवकरच जातो आपण. किती का असं ना मित्रांनो, आहे 3-4 किलोमीटर राहिले समजा, जवळ आलो आपण. आणि आम्हाला आमची ब्लॉगिंग तुम्हाला कशी वाटते, तुम्हाला रेटिंग द्या बरं आम्हाला काहीतरी. 5 स्टार असेल तर -5 स्टार द्या डायरेक्ट. चलो. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे सोमेश्वर टेम्पल येथे, पाषाण येथे. तर ही आपली अशी पार्किंग आहे. आणि आता आपण एंट्री करतो इथून. हे जे मंदिराचा फेस एरिया. आणि इथे फोटोग्राफी आलो नाही आहे, बट आम्ही परमिशन घेतली होती की फोटोग्राफी करण्यासाठी, व्हिडिओग्राफी करण्यासाठी. आधी तुम्ही विचारावं एकदा, म्हणजे जर फोटो वगैरे काढायचं असेल तर आधी परमिशन घ्यावं लागतं. ठीक आहे. हे असं महादेवाचं मंदिर आहे, एकदम छान असं मंदिर आहे. आणि बघू शकता तुम्ही.
हा एक मंदिराच्या साईडचाच भाग आहे. यामध्ये तुम्हाला जगातील सर्व प्रकारचे मंदिरं म्हणजे ऑलमोस्ट 90% सर्व मंदिर इथे अवेलेबल आहे, म्हणजे छोट्या स्वरूपामध्ये मंदिर आहे ते इथं सर्व प्रकारे छोट्या स्वरूपामध्ये अवेलेबल आहे बघण्यासाठी. तर तुम्ही इथे अवश्य येऊ शकता, एकदा बघा. केदारनाथ वगैरे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, इथले सर्व मंदिर, अयोध्या वगैरे, राम मंदिर पण आहे आय थिंक. मी व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला समोर एक एक बघा तुम्ही. लोकेशन बेस्ट आहे. एक 2 तासामध्ये तुम्ही सर्व फिरून याल, जसे की महादेवाची मूर्ती. हे काय आणि हे तमिळनाडू, तमिळनाडूचं आहे. हे हिंगोली. इथे प्रत्येक मंदिराची कॉपी म्हणून छोटे छोटे एक प्रकार बनवलेले आहे. हे विघ्नेश्वर, वाराणसी, उत्तर प्रदेश. वा क्या बात. एक डेमो पार्ट म्हणून सर्व मंदिर इथे अवेलेबल आहे. 90% ऑलमोस्ट सर्व आहे. व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला समोर एक एक बघा. हे जसं की केदारनाथ छोटा भाग. मित्रांनो, आमच्याकडे रील स्टार, प्रोफेशनल कृष्णा काय म्हणतो मी असं मला आवडतं. मित्रांनो हे म्हणतो की शूटिंग करायची माझ्या हातानं. अरे पण आम्हाला तुम्हाला पण घ्यायचं ना. आम्ही तुमचा आम्ही जीव आहे, तुमचा आम्ही जीव आहे, आमचं नाही. तर जे गाव बघण्यासाठी आम्ही आतुरतेने तिथे गेलो होतो, तर तिथे आम्ही आता जातोय. तर बघा इथे हा एक गेट साईडला मंदिराच्या डाव्या साईडलाच आहे आणि इथे तिकीट वगैरे काढावं लागतं. हा तिकीट तुम्हाला सांगतो जीवन कितीचा किती रेट. मित्रांनो 4 फूट 4 इंच या पुढे 50 रुपये, लहान मुलांना 30 रुपये, लहान मुलं 3 वर्ष खाली मोफत आहे. आणि तुमच्यासारख्या कॅमेरामॅनला स्टील कॅमेरा 500 रुपये, व्हिडिओ कॅमेरा 500 रुपये. एकच नाही येणार आहे स्टील कॅमेरा नाही, व्हिडिओ कॅमेरा 500 रुपये तुम्हाला द्यावं लागेल. 4 तिकीट काढले मित्रांनो. 50 रुपयाला तिकीट एक पर व्यक्तीचं. आम्ही अर्ध्या शूटिंग करतो आम्ही, तशी अर्धी राहते आमची. बरंच काही दाखवत राहतं मित्रांनो तुम्हाला, पण आता स्टार्टिंग आम्ही करतोय. कॅमेराला मित्रांनो 500 रुपये. नवीन आहे ना, समजून घ्या थोडं सपोर्ट केला तर आम्हाला पण. आणि मित्रांनो कॅमेरा घेऊन यायचा असेल तर 500 रुपये तिकीट आहे कॅमेऱ्याचं. ठीक आहे. आता आपण एंट्री करतोय आतमध्ये. हे घेऊन दे बक्षीमध्ये, बघू शकता तुम्ही. आणि आमचं हे बघा लोकेशन एकदम भारी. अरे वा क्या बात आहे. एकदम हे गावाकडे जाण्यासाठी मार्ग फेमस हे बघू शकता मित्रांनो, एकदम भारी आहे. मित्रांनो हे आमचं जुनं घर, हे आमचं जुनं घर मित्रांनो. आणि हे आमचं आजीचं घर. ही जी प्राचीन कलाकृती ही आमच्याच लाईफ मधून इन्स्पायर झाली ना जीवन. आमच्याच लाईफ मधून इन्स्पायर झाली. इथं आम्हीच होतो पहिले. हे बघा मित्रांनो, हे पण आहे गांधी ते आमचे पोपट आहे. हा मित्रांनो, ह्या आम्ही इकडं काय इथं आम्ही तो लहान होतो तेव्हा आम्ही बसत होतो. इथं लहान होतो नाही, जेव्हा मोठे होतो तेव्हा बसतो. आता आम्ही लहान झालो, पण लहान होतो. पण हाय कोण आहे मित्रांनो, काही ओळखे ना आम्हाला. मित्रांनो दिंडी एकदम. आणि हे लोकेशन एवढ्या जवळ असून आम्ही आज 2 वर्ष झाले पुण्यामध्ये राहतो, पण आम्हाला आजपर्यंत दिसलं नाही. 2 किंवा 3 वर्ष झाले, समजा 3-4 वर्ष झाले बरोबर. आणि हे जे एवढ्या जवळचं लोकेशन असून पण आम्हाला मिळणार लागलं या लोकेशनचं.
भारी आहे तसे बघण्यासाठी. म्हणजे छोटंसं गाव बनवलेलं आहे पूर्ण गावाचं. जसं की हे बघा इथं दूध वगैरे काढते आजी मुलगा, म्हणजे गावाचं स्वरूप दिलेलं आहे पूर्णपणे. असं की इथे आल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच मित्रांनो गावाकडचा फील येणार आहे. 100% फील येणार आहे गावाकडचा. ह्या निसर्ग आपले ह्या बिल्डिंगच्या जंगलमध्ये छोटंसं एक गाव म्हणून बेस्ट आहे आणि कलाकृती केलेली इथं. म्हणजे जसं की लोक झाडाखाली बसत होते आणि ही शेती वगैरे. रियालिटी खूप वाटते मित्रांनो इथं आल्याच्या नंतर समजूनच बघा तुम्हाला. सांगा सर कारण 2 की शब्द. मी बघतोय ना असं वाटत नाही की कलाकृती म्हणून. असं हुबेहू म्हणजे असं एकदम असं वाटतं की रिअलिस्टिक वाटतंय सर, आहे का नाही? पेरणीचे दिवस चालू आहे तुम्ही तिचा व्हिडिओ का नाही. आणि मित्रांनो ही भाषा कोणती आहे का मित्रांनो? हा जीवन तुम्ही या सांगा काहीतरी जागाबद्दल 2 शब्द बोला काहीतरी. इकडे मित्रांनो जरा आवाज जरा मोठा द्या ना मित्रांनो. कोणतं तरी आहे ना तो आवाज वाढवतो. कॅपकट नाही आमच्याकडे, आम्ही यूज करीत नाही, ते तेच करतो. इथं मुलं म्हणजे संध्याकाळी शाळा वगैरे सुटल्यावर मित्रांनो ह्यो खेळायला यायचे. हे जीवन त्यो मी त्यो कृष्णा हाईट जास्त आहे. त्यो कृष्णा. आणि इथं बघू शकता आपलं गुरुजी शाळा शिकवून हा गुरुजी पण आहे. सरत पुढे बसलेला मीच आहे. ह्यो त्योच आहे. पूजा चालू आहे मित्रांनो. आणि तिकडं जे आहे ना तो जीवनचा मामा कोळपे चालवला. मित्रांनो इथं शेती चालू आहे आणि जीवन त्यांना भाकरी घेऊन आलाय, आहे का? माझ्या आजोबा मेंढरात ह्या हे पूर्णपणे एकदम गाव म्हणून बनवण्यासाठी ते एक लग्नाचं एक सेटअप मध्ये केलेलं आहे की प्रसंग घडवलेला आहे. हे बघा कॅमेरामॅन वगैरे, कारण जुन्या काळामध्ये असंच होतं छोटस. आणि लोकेशन बेस्ट आहे एकदम, मनाला शांत देणार. आणि हे बघा, आणि हे पद्मावती मंदिर आहे. हा मित्रांनो तो इथं छगनदाजी टाकळी करायचे आणि इथं ना त्याचे कीर्तन ऐकायला बघा सर्वजण येत होते. त्यामुळे त्याची पहिली संस्कृती आहे मित्रांनो. सॉरी मित्रांनो, जोक्स पार्ट. हे जे इथं कीर्तनाचा एक प्रसंग घडून दिलेला आहे. हे बघा इथे ते आमच्या एका मामा लोकेशन बघा, गावाचा एकदम पूर्ण प्रसंग घडवलेला आहे. लग्न, कीर्तन, जसं की दुकानं. मित्रांनो जसं की बाजारामध्ये जे प्रसंग असतात तसे घडवलेले एकदम भारी. रस लांबून पाहिजे छानपैकी. आणि हे जसं की म्हणजे आई इकडं धुणं वगैरे धुते, इकडं दुकान. पूर्ण एकदम फील येईन तुम्हाला. एकदा बघा तुम्ही येऊन, एकदम छान आहे. आवडलंय मला, खूप आवडलं. पुण्याच्या या एवढ्या इमारतीच्या जंगलामध्ये छोटस गाव एकदम छान आहे, एकदम भारी. आणि हा जीवन आहे, जीवन आहे. त्याच्या जसं नवीन घर बांधत आहे, कोण माल आणत आहे, इकडे काम चालू आहे. जसं एकदम फील एकदम असं वाटतं की रिअलिस्टिक आहे पूर्ण. तिकडं बाळू मामा, जसं की भारी वाटतं. थोडासा वेळ द्या आणि बघा. वगैरे बनवत होते. हा हे इकडे जातं वगैरे बनत होते. वगैरे बनवत होते पहिले काळातले माणसं बघा मित्रांनो. राम 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 राम. काय तुम्ही दाजी, काय दाजी तुमच्याकडे आला आम्ही, तुम्ही लाकडं फोडायले.
काय चहा पाणी काय आहे का नाही आम्हाला काही हे कृष्णा आणि ते एवढे लांबून आले कोणत्या कोणत्या आणल्या? ह्या पाय हो जीवन मित्रांनो लय वाढचं जीवनला थोडी घेतो आम्ही जीवन आणि हे जीवनचं पप्पा आणि 3 म्हशी आणल्या होत्या. शुक्रवारच्या बाजारामधून 3 म्हशी आणल्या होत्या मित्रांनो. ते असं रिअलिस्टिक पूर्ण बनवलेलं म्हशी धुणारा आणि म्हशी पाहणारा ह्योच त्यो तो बादशाह भादरून सुधरून आणि दूध काढून दुंदा काढतो. पुन्हा मित्रांनो कालच म्हशी भादरून आणल्या पुन्हा बघा तुम्ही क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर आहे मित्रांनो. भादरून वगैरे सगळं चालणार नाही बघा हिरवा चारा आहे. कोणाला जर आमच्याकडून खरेदी करायची असलं तर कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आमचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन टाका 98,97,42,45. मित्रांनो हे आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला जर फोन नाही लागला तर काय हरकत नाही, फोन ठेवून द्या पण तुम्ही बघा नुसतं बघा. वाटत नाही त्या बायकोला लाकडं मित्रांनो कृष्णा या कीर्तनाला बायकोच्या लाकडं मी काय बोललो मित्रांनो ब्लॉगिंग मध्ये मला काही समजत नाहीये, तुम्ही अंडरस्टँड करून घ्या. कसं इकडे बेण बाजी आहे मित्रांनो. अरे हे इकडे याचा खेळ आहे गारगुटीचा, आपण पाहिलंच नाही इकून पाहुणे चालू इकून पाहुणे आधी. तर मित्रांनो पूर्ण ह्या एरियामध्ये आम्हीचे सध्या 4 जण, जास्त इथं गर्दी नाही. आणि एकदम ह्या मला तर वाटतं पुण्यामध्ये 90% लोकांना हे लोकेशनच माहित नाही सरासरी. कारण इथं 100% नाही म्हणतात, 90% माहीतच नाही. कारण लोकेशन थोडंसं शहरामध्येच आहे पण असं बाहेर नाही की आहे म्हणून असं स्पेशल शहरामध्येच लपलेलं आहे. सोमेश्वर वाडीमध्ये आहे आणि महादेवाचं टेम्पल पण आहे तिथं सोमेश्वर नावाने. तर या दर्शन पण होईल तुमचं आणि ते बघण्यासारखं पण असा गावाचा नजारा आहे. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो अजून पूर्ण. हे काय म्हणते कृष्णा याला, काय म्हणते याला काय झिंगरू काय म्हणते महाकरण 70% सायरा दिसते मला. सायराचे काटे पण मोठले असणार अशी नसतील पण आणलं नाही. राईट कृष्णा ह्यो कृष्णा ह्यो कृष्णा आहे ह्यो पण कृष्णा आहे. कृष्णा ते पूर्व हे बनवलेलं आहे समज. हो भारी आहे मित्रांनो, भारी आहे एकदम छान आहे. छोटा ब्लॉगिंग नाही हा, मोठा ब्लॉग होईल आपला थोडासा. मित्रांनो हे बघा आमचा पुराणा बंगला होता, आमचा डॉग वगैरे आहे. हा एक वाड्याचा एक जोक स्पॉट सोडून द्या पण हा पूर्ण पाटीलवाडा म्हणून असं बनवलेलं आहे गावामध्ये. एक पाटीलवाडा, आपण आता पाटीलवाड्यामध्ये जातो. बघा मित्रांनो काय पूर्ण गावामध्ये पाटलाचा वाडा जसा असतो की त्याचं एक रूप दिलेलं आहे पूर्ण. काय काय बघा आम्हाला पण समजत नाही. हे आमचे शिर्डीचे बैल आहे, ते दोन अवतारांचे, तिकडे आमचे गाय. हे बघा मित्रांनो पाटलाच्या वाडामध्ये कसं असतं की गोठा वेगळा असतो एकदम साईडला. किचन आहे ते किचन किचन जर झालं गेलं तर ते पाळणा वगैरे. अबे चाले कधी झालं गेलं तर मित्रांनो या अशी माहिती देणार तुम्हाला जगात कुठे भेटणार नाही. मित्रांनो आमचा गोठा आहे, बघून घ्या वाटलं तर. आमच्या माहिती कमी आणि मस्ती जास्त आहे मित्रांनो, पण तुम्ही बघून घ्या, फक्त पहा, तुम्ही मजा करा. मित्रांनो हे कसं आहे परभणीच्या बाजूला मित्रांनो बघा आता ह्या हे जे पूर्ण मूर्तीच्या रूपामध्ये सगळं असं वाटतं की रिअल आहे पूर्ण आहे. बघा एकदम कसं वैरण वाढतं तिथं वगैरे, चारा वगैरे पण असं रिअल. हे पहा मित्र आम्ही जसं व्हिडिओ काढतो तसं हे आपल्याकडे पाहत आहे. पाहायचं पाहणं बघा ती काऊन माझ्याकडे पाहिलं. इकडे जीवनचं म्हातारं आणि हो जीवन त्या कोपऱ्यात पण कोणतरी हाय गोणी घेऊन. ओ मामा मामा
सर आम्ही ती गाडी आणून लावली ती तुमच्या कॅन्टीन मध्ये. तुम्ही काय करा मित्रांनो, त्या राहायला जीवन ते राहायला बस आणून टाका परगड तिकडे गाईला आणि बैल सोडून वावराचा घेऊन. ठीक आहे, तुम्ही काय माणसं आहे तुम्ही. आणि त्या लालीला काढा भाई रे, तिचं दूध काढा त्याला सकाळी. मित्रांनो हे पण बघा, या गावात येऊन मात्र मन भारी झालं मित्रांनो. म्हणजे कसं प्रत्येक लोक कसे राहतात, कसे वाडा पाटील वाडा कसा आणि अलग अलग लोकांची टाईप दिलेली आहे, पण मूर्ती असे दिल्या की असं वाटतं की पूर्ण रिअल आहे, रियालिटी मध्ये आहे. हा काय करत तुम्ही इथं? आम्ही नाही इथं पहिले ना लोखंड वगैरे कुऱ्हाडी वगैरे बनवून द्यायचं, सुतार काम हे घिसडीचं काम आहे, सॉरी मित्रांनो. घिसडीचं काम आहे इथं. लोहार पण म्हणतात, लोहार लाहोर लाहोर लाहोर. बनवायचं. हा तिथे घेऊन मागं जाऊन आपण लगेच. हे कसलं पार्ट आहे, कसं पेरण चालू आहे मित्रांनो. हे पेरण आहे वाटतं आय थिंक. आणि हे काय आहे? हे दोर वाळण्यासाठी. अरे मित्रांनो माझी कटिंग करायची होती, खूप केस वाढले बघा काका. माझी हे ना खूपच केस वाढले बघा, मला कटिंग करायची होती. ओ मामा एवढा तुमचा नंबर झाला की याला द्या एकदा पोस्ट. माझे ठीक करून दे आहे, तेवढे. एवढी कटिंग केस लय वाढले मित्रांनो. आणि इथं ना इथं शिवाय लागायचं होतं काका माझं. इस्त्री करायचं. इस्त्री करायची का मामा? काय रुपये तिकीट? तिकीट आपलं शर्टचं 15 रुपये. 15 नाही मग 5 रुपये कमी करा की मामा. नाही ना, होत नाही ना, भाव वाढले ना, गॅस वाढला ना आमचा गॅस वाढला ना, आम्ही इस्त्रीला गॅस लावतो. गदा ना पाण्यात खूपच बसायचा, खूपच त्यामुळे ना आम्ही त्याच्यावरती ना कापूस ठेवलाय. कापूस नाही, कपडेच आहे ते, कपडेच. नाही मित्रांनो, पहिलं जे होतं ना, काढून ठेवतो बीट होतं, त्यामुळे ना हा मित्रांनो, आजची ब्लॉगिंग मी नाही, आमचा कृष्णच करायला. ते काय सांगतो तुम्ही ऐका फक्त, पण ते काही ध्यान देऊ नका त्याच्यावर. पण तुम्ही पहा नुसतं आणि फक्त गावाचा नजरा घ्या, तुम्ही व्ह्यू घ्या. काय सर आहे काय चप्पल विकणारे आहेत, वाटलं हे, चप्पल तुम्ही जरा बी तुटली ना, चप्पल तुटलेली. direct नवी घ्यायला यायचं. हा काय मित्रांनो इथं मटण पण मित्रांनो. ओ माणसंच नाही भेटत का? माणसं नाही भेटत की मित्रांनो. मित्रांनो इथं मटण घ्यायला आमचं जीवन. तोपर्यंत आपण इकडे बाजार पाहून येऊ. तर इकडे बाजार पण आहे आणि इकडे आहे खूप मित्रांनो, सारे. इथं आम्ही ना कोंबड्या वगैरे विकत होतो. आणि इकडे पूर्ण बाजाराचा रूप दिलाय मित्रांनो, पहा जसं की. आणि गाव खूप मोठं आहे आणि असं. मित्रांनो इथं आम्ही कुस्त्या वगैरे खेळत होतो. कुस्त्या करत नाही बघा मित्रांनो, इथून बेस्ट व्ह्यू आहे असा. इथं पूर्ण बाजाराचं रूप दिलंय, म्हणजे एकदम छान प्रकारे. हे हनुमान, एक रामाची पण थोडीशी ही पूर्ण क्षण, जसं की थोडेसे त्या टाईपचे क्षण दिलेले. तिथं आम्ही ना ते हे भाजी देतात म्हणजे मासे विकताना. हे इकडं ही अलीकडे कुस्ती माझी. ही कुस्ती खेळताय. हे बघा कोणीतरी समजा बाजार करून जात आहे घराकडं. खूप सारे नजारा भारी. मासे विकत होतो. इथं मासे विकत होते. इथे हे काय साईडला जेवण आहे. अरे हो गाड्या. मित्रांनो, आणि आमचा एक मित्र आहे भोटऱ्या म्हणून, बाजारामध्ये हरवलेला आहे. भोटऱ्या कुठे सापडत नाही. शिव दिसला मला. शिव आहे का? बघा मित्रांनो, याचं नाव आहे भोटऱ्या. भोटराव व्हिडिओ पाय रे. हा ती यासाठी तूच आहे, तूच. झाली याची मानसिक शांती झाली का? हा मित्रांनो, पण डाळ वगैरे पाहिजे असेल ना तर कमी भावात मिळून जाईल मित्रांनो. इथे आपल्या यायचं घ्यायला. कृष्णाचं दुकान आहे. जर काही डाळ वगैरे घ्यायची असेल तर डाळ धुळली बसली पण तेवढी घेऊन टाका तुम्ही. घेऊन टाका, घ्यायचं घरी नेऊन धुवून टाका, पण घेऊन टाका. जीवन्या जर एवढे ये नाही तर धुवून काढले आणि नसते मित्रांनो, सगळे तुम्हाला पुतळे. कुठे पण गायचेप वगैरे खायचे असले त्या काकाच्या खिशात बटवा आहे. बटवा बी आहे. गायचप. हा, एवढं रिअलिस्टिक बनवलंय मित्रांनो. बघा एकदम छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष दिलंय, छोट्या छोट्या. पण ज्या वेळेस मित्रांनो एक लावणीचं रूप दिलंय इथं बघा. आणि रोज संध्याकाळी आम्ही इथं जायचो. ते म्हणतात ना की धोत्र्याच्या नादात भरपूर गमावलं. हा तर तेच हे तेच अशा टाईप मध्ये आहे बघा. हा
ते बघा लंगडे लुगडे म्हणजे कसं की बघता येतच काय असं पूर्ण क्षण भारी आहे तसं. हे बाजारच रूप आहे सगळं. पावसाळ्यामध्ये गरम गरम काही खात असलं तर हे कृष्णा महाराजचं हे दुकान आहे. काय म्हणतात तुमच्याकडे, आमच्याकडे मका म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. तुमचा बूट जरा सुद्धा फाटू द्या तिथं या तुम्ही. हे बघा दुकान आणि बुटाचे दुकान 2-3 मित्रांनो आपल्याकडे बाजारामध्ये. हे नवीन बुटाचं आहे, तिकडं दुसऱ्या बुटाचं आहे, विकणारा बुट आहे. आणि ते वांगे भेटते. इथं भाजीपाला वगैरे. हो मावशी येऊ का? हे इथं ज्याने कोणा पण ही आयडिया असं बनवायची पण एकदम छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष दिलंय एकदम बेस्ट प्रकारे. पूर्ण जसं साडी विकताना बाया असतील, दुकानदार असतील, हे बघा. आणि आमचे थोडीशी लँग्वेज बोलण्याची पद्धत अशी आहे, कारण आम्ही गावाकडचे माणसं आहे. आम्ही पुण्यात किंवा आम्ही मरस्तरी जरी पुण्यात राहिलो तरी आम्हाला पुण्याची भाषा कधी येणार नाही. त्याच्यामुळे आमची गावची भाषा म्हणजे ओरिजिनल भाषा. ओके आहे ना. आम्ही मुकणार नाही आमच्या गावच्या भाषेला. त्याच्यामुळे पुण्याची भाषा तुम्हीच बोला. जीवनचा बैल आहे, रामेचा नाही जीवनचा बैल आहे. आणि हे तो मात्र काय म्हणणार त्याला बरोबर कर मला. असं आहे का. उटी घेतली मारलं बसायसाठी. बघा मित्रांनो सर आपण म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर विचार पण नाही करू शकत की आपण मूर्त्या अशा म्हणजे ते क्षण ते बनू शकतात. एवढं गावात पण राहून पण आपल्या लक्षात नाही यायचं की एवढं पण सीन आहे की नाही घडणाऱ्या गोष्टी. समजा प्रत्येक या ज्याने बी बनवलं असेल ना ते खूपच विचार करून बनवले, कारण छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष दिलेलं आहे खूप. मित्रांनो इथं एक इर आहे आणि पूर्ण इरीचा एक रिअलिस्टिक आकार दिलाय. विहीर खोल कर दिलेलं नाही, विहीरच आहे, ओरिजिनल विहीर आहे. एक सेकंद मित्रांनो तुम्हाला मी विहीर दाखवतो. ही रिअल विहीर आहे मित्रांनो. आणि इथं मूर्ती दिले झालंय वाटतं मित्रांनो. आता हे आपला ह्या आपण एंट्री मधून इथून एंट्री झाली ती आता आउट पण तिथूनच आहे. आणि मित्रांनो घरी जायचा टाइम झालेला आहे. आमचे सतीश भाऊ झाले ऑन द फायर गाडीवर बसले का सगळे आले सगळे आले का. आणि हे जे पूर्ण क्षेत्र आहे बघू शकता आणि इथं पूर्ण पार्किंग आहे अशी. ठीक आहे. आणि मित्रांनो आता आम्ही चाललो घरी. ब्लॉगला काय म्हणा सर सांगा काहीतरी. लाईक करा व्हिडिओला, काही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, गाडी करा. ओके